लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 ऑगस्टला पुण्यात येत आहेत. निमित्त आहे छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं. पुण्यातल्या SSPMS महाविद्यालयाच्या मैदानावर हा भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी हजारो तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. सुरुवातीला या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी मिळणार नाही अशी चर्चा होती. यावर काँग्रेस पक्षानं परवानगी मिळाली नाही तरी कार्यक्रम होणारच अशी भूमिका घेतली. मात्र आता राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला सशर्त परवानगी मिळाली आहे. पुणे पोलिसांनी तब्बल 30 अटी आणि शर्तींसह राहुल गांधींच्या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. राहुल गांधी याआधी 2024 लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रॅली घेतली होती. त्यानंतर आता 2-2.25 वर्षांनी राहुल गांधी पुण्यात येत असल्यानं त्यांच्या या कार्यक्रमाची चर्चा सगळीकडे व्हायला लागली आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या उत्साहानं या कार्यक्रमाच्या आयोजनाला लागलेत. पण पुण्यात किंवा महाराष्ट्रात सध्या कोणतीही मोठी निवडणूक नाही. मग राहुल गांधी पुण्यात येण्यामागचं कारण काय? छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नक्की कोणता डाव साधतायत? राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमामागचं राजकारण नेमकं आहे काय? समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सुरुवातीला राहुल गांधींच्या पुण्यातल्या या कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊयात. राहुल गांधी हे शनिवार 22 ऑगस्टला संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेत पुण्यातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांचा हा कार्यक्रम पुण्याच्या SSPMS मैदानावर होईल. या कार्यक्रमाला 10,000 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी हे शिक्षण, रोजगार तसंच विद्यार्थ्यांचे प्रश्न उपस्थित करणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या लडकिया बोलेंगी देश सुनेगा या संकल्पनेतून या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी विद्यार्थिनी राहुल गांधी यांना अनेक गंभीर मुद्द्यांवर थेट प्रश्न विचारू शकतील. राहुल गांधी यांचा पुण्यातला अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे काँग्रेस पक्षानं याची जोरदार तयारी सुरू केली आहे. पुण्यासह राज्यातले काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामाला लागलेत. आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी नेमका डाव काय साधतायत? छात्रों की गूंजच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा काय करण्याचा प्लॅन आहे ते समजून घेऊयात. छात्रों की गूंजच्या माध्यमातून राहुल गांधी साधत असलेला पहिला डाव म्हणजे विद्यार्थ्यांचा मुद्दा कॅप्चर करणं. दिल्लीच्या जंतर मंतरवर CJPचं आंदोलन झालं. या आंदोलकांनी देशातल्या विद्यार्थ्यांचा मुद्दा उचलून धरला. आंदोलन करणारे बहुतेक जेनझी तरुण होते. या तरुण विद्यार्थ्यांनीच हे संपूर्ण आंदोलन यशस्वी केलं. तसं पाहिलं तर दिल्ली हे देशाच्या सत्तेचं केंद्र आहे, पण सोबतच दिल्ली हे विद्यार्थ्यांचं शहर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. दरवर्षी देशभरातले लाखो तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी दिल्लीत येतात. देशातल्या अनेक नामांकित संस्था, कोचिंग क्लासेस आणि कॉलेजेस दिल्लीमध्येच आहेत. विद्यार्थी आंदोलनाला दिल्लीमध्ये एवढा मोठा प्रतिसाद मिळण्यामागचं कारणही हेच होतं. आता दिल्लीप्रमाणेच पुण्याची ओळख सुद्धा विद्यार्थ्यांचं शहर अशीच आहे. पुण्यात राज्याच्या ग्रामीण भागातून हजारो तरुण शिक्षणासाठी येतात. एवढंच नाही तर पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये शिक्षण घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं विद्यार्थी येतात. त्यामुळे दिल्लीप्रमाणेच पुण्यात सुद्धा विद्यार्थी आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळवता येतो. जंतर मंतरवरचं विद्यार्थी आंदोलन दिल्ली बाहेर न्यायचं असेल तर त्यासाठी पुण्याचा पर्याय सर्वोत्तम आहे. राहुल गांधी यांना हेच करायचंय. राहुल गांधी आता पुण्यात सभा घेऊन विद्यार्थ्यांचा हा मुद्दा कॅप्चर करायचा प्रयत्न करतायत का, असं आता बोललं जात आहे. आता या सगळ्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा अँगल सुद्धा आहेच. जंतर मंतरवरचं आंदोलन यशस्वी झाल्यावर CJPचे फाउंडर अभिजित दिपके यांनी 15 ऑगस्ट पासून स्कूल ठीक करो या मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून CJP गावागावात जाऊन सरकारी शाळांचा मुद्दा उपस्थित करते. CJPनं आपल्या या मोहिमेची सुरुवात महाराष्ट्रातूनच केली आहे. त्यांच्या या मोहिमेला राज्यात ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. आता समजा CJPच्या या मोहिमेला अशा प्रकारे प्रतिसाद मिळत गेला तर विद्यार्थ्यांचा मुद्दा पूर्णपणे CJPच्या हाती जाऊ शकतो. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला हे होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे पुण्यात विद्यार्थी सभा घेऊन राहुल गांधी हा मुद्दा कॅप्चर करण्याच्या प्रयत्नात आहेत अशी चर्चा होते. पुण्यातल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी साधत असलेला दुसरा डाव म्हणजे पेपर फुटीच्या मुद्द्याला हात घालणं. विद्यार्थी आंदोलनातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे पेपर फुटीचा. जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्यात नीट पेपर फुटीचा मुद्दा सर्वात प्रमुख होता. या आंदोलनामुळे सरकारला नीट पेपर कंडक्ट करणाऱ्या NTA मध्ये अनेक बदल करावे लागले. जंतर मंतर नंतर झारखंडमध्ये जे विद्यार्थी आंदोलन झालं ते सुद्धा पेपर फुटीच्या मुद्द्यावरूनच झालं होतं. विद्यार्थी आंदोलनामुळे झारखंडच्या सरकारला JPSC आणि JSSC या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. आता पुण्यातल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांना
याच पेपर फुटीच्या मुद्द्याला हात घालायचा आहे। खरं तर देशातल्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पुणे हे केंद्रस्थानी राहिलंय। या प्रकरणी सीबीआयनं जो तपास केला त्यात पेपर फुटीचं पुणे कनेक्शन समोर आलं होतं। सीबीआयनं नीट पेपर सेट करणाऱ्या 2 प्राध्यापकांना पुण्यातूनच अटक केली। एवढंच नाही तर पुण्यातल्या आरोपींनी पेपर लीक करणाऱ्या प्राध्यापकांसोबत आणि एजंटसोबत मध्यस्थ म्हणून काम केल्याचं सीबीआय तपासात समोर आलंय। थोडक्यात पुण्यामध्ये पेपर फुटीचा मुद्दा मोठा आहे आणि राहुल गांधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मुद्द्याला थेट हात घालू शकतात। राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा ऐकण्याचा असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय। म्हणजे काय तर पेपर फुटीचा मुद्दा या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असणार आहे। त्यामुळेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा डाव राहुल गांधी साधतील असं म्हटलं जातंय। छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी साधत असलेला तिसरा डाव म्हणजे राज्यातल्या भाजप सरकारला टार्गेट करणं। तसं पाहिलं तर राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम राजकीय नाही, हा फक्त विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असल्याचं काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे। मात्र कार्यक्रमाआधी ज्या प्रकारे वातावरण निर्मिती होते त्यामुळे या कार्यक्रमाला राजकीय रंग चढायला लागले। ह्याचा फायदा राहुल गांधी घेऊ शकतात। राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वक्तव्य आलं। फडणवीस म्हणाले, पुण्यात होणारा कार्यक्रम छात्रों की गूंज आहे की राहुल गांधी त्यांचा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी येत आहेत। कारण ज्या मुली विद्यार्थी काँग्रेसची विचारधारा मानतात त्यांनाच या कार्यक्रमाला बोलवण्यात आलंय। राहुल गांधी यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। फडणवीसांच्या या वक्तव्याला काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी उत्तर दिलं। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून त्यांनी राहुल गांधी यांची धास्ती घेतल्याचं दिसतं, असं सतेज पाटील म्हणाले। थोडक्यात राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमापूर्वीच राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। याचे पडसाद राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात दिसतील हे स्पष्ट आहे। महाराष्ट्रात सध्या भाजप युतीचं सरकार आहे। ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी थेट राज्यातल्या युती सरकारवर निशाणा साधू शकतात। नीट पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून फडणवीस सरकारला टार्गेट करून राहुल गांधी वातावरण निर्मिती करू शकतात। छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी डाव साधतायत तो हाच। सध्या तरी राज्यासह देशभरात राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाची चांगली चर्चा व्हायला लागली आहे। पुण्यात होत असलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी अनेक डाव साधण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय। आता त्यांच्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि त्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडून काय नरेटिव्ह उभं केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला काय वाटतं? छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी नेमका काय डाव साधतायत ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।